नमस्कार, मी विजया वामन। आज लोकसभेच्या 48 जागांचे निकाल जे होते ते स्पष्ट होणार होते आणि आघाडी पिछाडी अगदी काही मतदारसंघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली, जसं की बीड आहे किंवा उज्ज्वल निकम यांच्याबाबतही तसंच काहीसं घडताना दिसलं। अमरावतीतही तेच आणि नगर दक्षिण मध्ये सुजय विखे निलेश लंके यांचाही सामना काहीसा असाच झाला। अटीतटीच्या या सामन्यामध्ये भाजपला जबर असा धक्का बसलेला आहे। 28 जागा लढवणाऱ्या भाजपाला 10 ते 12 जागांवरती समाधान मानायची वेळ येते। इतका मोठा बदल जो आहे तो महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे। चला तर समजून घेऊयात 48 लोकसभा मतदारसंघांचे थेट निकाल नेमकी काय आहेत। त्यातील पहिला मतदारसंघ आहे उत्तर मुंबई। भाजपकडून पियुष गोयल तर महाविकास आघाडीकडून भूषण पाटील हा मराठी चेहरा रिंगणात होता। या ठिकाणी पियुष गोयल यांनी लाखांचं लीड घेत विजय खेचून आणला। दुसरा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई। या मतदारसंघात भाजपकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड उभ्या आहेत। सध्या या ठिकाणी सुरुवातीपासूनच उज्ज्वल निकम हे आघाडीवर राहिले आणि अर्थातच विजय सुद्धा त्यांचाच झालेला आहे। उज्ज्वल निकम हे आघाडीवर राहून सुद्धा या ठिकाणी वर्षा गायकवाड या विजयी झाल्यात। पुढील मतदारसंघ आहे उत्तर पूर्व मुंबई। या ठिकाणी भाजपकडून मिहिर कोटेचा विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे रिंगणात आहेत। ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। पुढचा आणि महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई। या ठिकाणी ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे अशी लढत झाली। सुरुवातीला राहुल शेवाळे आघाडीवर होते, मात्र नंतर अनिल देसाई यांनी मुसंडी मारत विजय खेचून आणला। नंबर 5 उत्तर पश्चिम मुंबई। या ठिकाणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत झाली। उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांनी पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी केली होती आणि फेर मतमोजणीमध्ये पुन्हा 48 मतांनी जे आहेत ते रवींद्र वायकर हे विजयी झालेले आहेत। परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा अमोल कीर्तीकर यांनी सुद्धा फेर मतमोजणी करण्याची मागणी केली आहे। आता पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी नेमकी कोण निवडून येत आहे। या ठिकाणी अमोल कीर्तीकर हे विजयी झालेत। नंबर 6 दक्षिण मुंबई। या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी लढत झाली। या ठिकाणी अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत। पुढील मतदारसंघ आहे ठाणे। एकनाथ शिंदेंच्या प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ। ठाकरे गटाकडून या ठिकाणी राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत झाली। या ठिकाणी 1.25 लाखांच्या मताने म्हणजे जवळपास आता 2 लाखांच्या मताने जे आहे ते नरेश म्हस्के यांनी या ठिकाणाहून लीड घेत ते विजयी झाले। पुढील मतदारसंघ कल्याण। या ठिकाणी शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये निवड जी होती ती लढत झाली। लाखांचे मतांचे लीड घेत श्रीकांत शिंदे या ठिकाणी विजयी झाले। पुढील मतदारसंघ भिवंडी। या मतदारसंघात महायुतीचे कपिल पाटील विरुद्ध आघाडीचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे रिंगणात आहेत। सुरेश म्हात्रे यांचा या ठिकाणी विजय झाला। नंबर 10 पालघर। या ठिकाणी भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा रिंगणात आहेत, तर ठाकरे गटाकडून भारती कामडी सध्या उभ्या आहेत। या ठिकाणी भाजपचे हेमंत सावरा हे विजयी झालेले आहेत। पुढील मतदारसंघ आहे पुणे। या ठिकाणी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे रिंगणात होते, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात होते, मात्र सुरुवातीपासूनच या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांनी लीड घेत विजय खेचून आणला। पुढील मतदारसंघ बारामती। हाय व्होल्टेज लढतीमधील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना। या ठिकाणी असं वाटलं होतं की सुप्रिया सुळे फार काही लीड घेणार नाही, परंतु 1 लाखांच्या लीडने सुप्रिया सुळे विजयी झाल्यात। पुढील मतदारसंघ हातकणंगले। या ठिकाणी तिरंगी लढत आहे। शिंदे गटाकडून धैर्यशील माने, स्वाभिमानकडून राजू शेट्टी तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील रिंगणात आहे। या ठिकाणी शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विजयी झालेत। नंबर 14 कोल्हापूर। या ठिकाणी काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज रिंगणात होते, त्यांच्या विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक हे उमेदवार होते। या ठिकाणी सुद्धा ही लढत हाय व्होल्टेज म्हणून पाहिली जात होती, परंतु सुरुवातीपासून छत्रपती शाहू महाराजांनी लीड घेत विजय खेचून आणला। पुढील महत्त्वाचा मतदारसंघ माडा। भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत झाली। मोहिते पाटील यांचं पारडं सुरुवातीपासून जड होतं आणि विजय सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांचाच झाला। मावळ। शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध आघाडीचे संजोग वाघेरे पाटील असा सामना झाला। यामध्ये श्रीरंग पाटील यांनी लाखभर मत जे आहे श्रीरंग बारणे यांनी लाखभरांपेक्षा जास्त मतं घेत या ठिकाणी विजय खेचून आणलाय। पुढील मतदारसंघ सांगली। भाजपकडून संजय काका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील असा सामना झाला, तर अपक्ष विशाल पाटील मैदानात होते। तेथे सुरुवातीपासूनच विशाल पाटील यांनी आघाडी घेतली। या ठिकाणी विशाल पाटील यांनीच विजयाचा गुलाल आपल्या अंगावर घेतला। पुढील मतदारसंघ आहे सातारा।
महायुतीचे उदयनराजे विरुद्ध आघाडीचे शशिकांत शिंदे असा सामना होता। या ठिकाणी सुरुवातीला शशिकांत शिंदे व नंतर उदयनराजेंनी लीड घेत विजय जो आहे तो उदयनराजेंनी खेचून आणलाय। पुढील मतदारसंघ सोलापूर, महायुतीकडून राम सातपुते विरुद्ध महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे अशी लढत या ठिकाणी झाली। प्रणिती शिंदे यांचाच या ठिकाणी विजय झाला। पुढील मतदारसंघ परभणी, महायुतीकडून महादेव जानकर विरुद्ध आघाडीचे संजय जाधव यांच्यामध्ये लढत झाली। संजय जाधव यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। महत्वाचा मतदारसंघ धाराशिव, महायुतीकडून अर्चना पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर असा सामना झाला। जवळपास 3 लाखांचे लीड घेत ओमराजे निंबाळकर यांनी या ठिकाणी आपला विजय खेचून आणलेला आहे। पुढील महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नांदेड, महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव बळवंतराव चव्हाण असा सामना झाला। अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन सुद्धा काही फायदा झाला नाहीये। या ठिकाणी वसंत चव्हाण यांचाच विजय झाला। पुढील मतदारसंघ आहे लातूर, महायुतीचे सुधाकर शृंगारे विरुद्ध आघाडीचे शिवाजीराव काळगे असा या ठिकाणी सामना झाला। महाविकास आघाडीचे शिवाजीराव काळगे यांचा या ठिकाणी विजय झाला। पुढील महत्वाचा मतदारसंघ आहे जालना, महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध आघाडीचे कल्याण काळे असा सामना होता। कल्याण काळे यांनी शेवटच्या काही टप्प्यांमध्ये लीड घेत या ठिकाणी विजय खेचून आणलाय। भाजपच्या मंत्र्याचा या ठिकाणी पराभव झालाय। पुढील मतदारसंघ हिंगोली, शिंदे गटाचे जे आहेत बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर असा या ठिकाणी सामना झाला। या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर यांचाच विजय झालेला आहे। पुढील मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे असा या ठिकाणी सामना झाला। इम्तियाज जलीलांनी सुद्धा एंट्री केली, परंतु भुमरे म्हणजे शिंदे गटाचे संदीपान भुमरे या ठिकाणी विजयी झालेत। पुढील मतदारसंघ अमरावती, महायुतीच्या नवनीत राणांविरुद्ध महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे असा सामना झाला। या ठिकाणी बळवंत वानखेडे यांचा विजय झालाय। बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांची नाराजी भोवली। पुढील मतदारसंघ अकोला, भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध आघाडीचे अभय पाटील असा सामना झाला। अनुप धोत्रे या ठिकाणी विजयी झालेत। पुढील मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया, महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे असा या ठिकाणी सामना झाला। या ठिकाणी प्रशांत पडोळे यांचाच विजय झालेला आहे। पुढील मतदारसंघ आहे बुलढाणा, महायुतीकडून प्रतापराव जाधव विरुद्ध आघाडीचे नरेंद्र खेडेकर असा सामना झाला। मात्र या ठिकाणी शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनीच विजयाचा गुलाल आपल्या अंगावर घेतलाय। पुढील मतदारसंघ आहे चंद्रपूर, भाजपकडून सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत झाली। या ठिकाणी प्रतिभा धानोरकर याच लाखांच्या फरकाने जे आहेत ते विजयी झाल्यात। पुढील मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर, भाजपकडून अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत झाली। नामदेव किरसान यांचा या ठिकाणी विजय झाला। पुढील मतदारसंघ आहे नागपूर, भाजपकडून नितीन गडकरी विरुद्ध विवेक ठाकरे असा या ठिकाणी सामना झाला। मात्र विकास ठाकरे असा सामना होता, मात्र या ठिकाणी नितीन गडकरी यांचाच विजय झाला। पुढील मतदारसंघ आहे वर्धा, भाजपकडून रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाकडून अमर काळे अशी या ठिकाणी लढत झाली। अमर काळे यांच्या बाजूने सुरुवातीपासूनच कल होता आणि अर्थात विजय सुद्धा त्यांचाच झाला। पुढील मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम, शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी लढत झाली। या ठिकाणी भावना गवळींच्या नाराजीचा फटका बसून संजय देशमुख हे विजयी झालेत। पुढील मतदारसंघ आहे रामटेक, शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी या ठिकाणी लढत झाली। या ठिकाणी काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी झालेत। पुढील महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी, ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे असा या ठिकाणी सामना झाला। भाऊसाहेब वाकचौरे यांनी सुरुवातीपासून लीड घेत या ठिकाणी विजय हा आपल्याच बाजूने खेचून आणलाय। पुढील महत्वाचा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर, भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके असा या ठिकाणचा सामना होता। अतिशय अटीतटीच्या या लढतीमध्ये निलेश लंके यांचा या ठिकाणी विजय झालाय। पुढील महत्वाचा मतदारसंघ रावेर, भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा या ठिकाणी सामना झाला। रक्षा खडसे यांचा या ठिकाणी विजय झालाय। पुढील महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नाशिक, शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे असा या ठिकाणी सामना झाला। राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासून लीड घेत लाखांचे लीड घेत या ठिकाणी विजय खेचून आणला। नंदुरबार, भाजपकडून हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी असा या ठिकाणी सामना झाला। गोवाल पाडवी हे सुरुवातीपासून लीड घेत होते, त्यांचा विजय सुद्धा या ठिकाणी झाला। पुढील महत्वाचा मतदारसंघ जळगाव, भाजपकडून स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार असा सामना होता। 1.5 लाखांच्या मताधिक्याने या ठिकाणी स्मिता वाघ या विजयी झाल्यात। पुढील महत्वाचा मतदारसंघ आहे धुळे, या ठिकाणी भाजपकडून सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यामध्ये लढत झाली। काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला।
46वा मतदारसंघ दिंडोरी या ठिकाणी भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे असा सामना झाला। भास्कर भगरे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। भाजपच्या आणखी एका मंत्र्याचा पराभव भगरे यांच्या हातून झाला। रायगड या ठिकाणी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते असा सामना झाला। सुनील तटकरे यांचा विजय झाला। अजित पवारांची एकाच मतदारसंघामध्ये इज्जत राखली गेली असं बोललं जातंय। रायगडमधून अजित पवार गटाला यश मिळालंय। शेवटचा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना झाला। नारायण राणे यांनी लाखांचे लीड घेत या ठिकाणाहून विजय मिळवलेला आहे। एकंदरीत महाराष्ट्रातील चित्र बघितलं तर सगळ्यात मोठा धक्का हा महायुतीला बसलेला आहे। 20 पेक्षा जास्त जागा या महायुतीला मिळालेल्या नाहीत, तर महाविकास आघाडी मात्र तिशीला खेटलेली दिसून आलेली आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर देशातील चित्र सुद्धा बदललेलं आहे। मोदी सरकार येईल की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलेलं आहे। त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की सगळा निकाल नेमकी कसा स्पष्ट होतो, कोणी किती मतांनी लीड घेतलं, कसे जिंकले यावर विस्तृत असा जो आहे तो रिपोर्ट केला जाईल। परंतु सुरुवातीला कोण कोणत्या जागेवरती विजयी झाले हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र पब्लिक।